पहिले सामन्याच्या समालोचनाकडे. दोन्ही बलाढ्य संघ आहेत आणि बऱ्याच दिवसातून मला वाटतं जय कालिकामाता कालवार आणि वीर तानाजी दापोडे ही लढत प्रेक्षकांच्या भेटीला आलेली आहे. तर निश्चितच अनिल गोपीनाथ पाटील दापोडेगावचे समाजसेवक सध्या एकविरा येथे आहेत आणि एकविरा येथून ते सध्या स्पर्धेचं युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट पाहतात आणि त्यांनी आपल्या घरच्या लाडक्या संघाला वीर तानाजी दापोडे संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. धन्यवाद अनिल पाटील, आमचे परम मित्र आहेत दापोडेगावचे समाजसेवक यांनी आपल्या वीर तानाजी दापोडे संघासाठी शुभेच्छा दिल्या. चला फलंदाज या आपण. जय कालिका माता कालवार संघ सलामवीर मुकेश आणि किशोर मला वाटतं तयारीत आहे. तर अगदी बघा बंडूजी पाटील यांच्याकडून इथे एक बक्षीस आज जाहीर झालेले आहे. पहिल्या चेंडूवर विकेट आला तर गोलंदाजाला 500, पहिल्या चेंडूवर षटकार मारला तर फलंदाजाला 500. धन्यवाद. हॉटेल A1 शिवानी चे मालक आहेत, एक चांगले स्वयंपाकी देखील आहेत आणि क्रिकेटर तर खूप मोठे आहेत. अगदी राष्ट्रवादी चषक RC पाटील फाउंडेशन मित्रांनो अजूनही सामना आठवतोय की बंडू पाटील यांनी सलग 6 चेंडूवर 6 विकेट घेतले होते आणि त्या स्पर्धेमध्ये अगदी आपल्या नावाचा दबदबा ठेवला होता. खूप मोठे क्रिकेटर आहेत. गावदेवी पिंपळगड संघामधून बघूया कधी पुनरागमन करतायत. प्रतीक्षेमध्ये आहोत आम्ही. निश्चितच ग्रामपंचायत पिंपलनेरचे माजी सरपंच फुलाजी इताडकर यांनी देखील विनोददादा ठाकरे सचिनदादा ठाकरे यांच्या आयोजनाला नियोजनाला आणि खास करून वीर तानाजी दापोडे संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. धन्यवाद फुलाजी इताडकर माजी सरपंच ग्रामपंचायत पिंपलनेर. धन्यवाद. जाऊया सामन्यामध्ये. पहिले चेंडूवर विकेट 500, पहिले चेंडूवर षटकार 500. बघूया फलंदाज की गोलंदाज. पहिला चेंडू इनसाइड आउट. चिंतामण पाटील झेल पकडतोय आणि राजू पाटील 500 रुपयाचे मानकरी ठरलेले आहेत. अगदी बघा बंडू पाटील यांनी या सामन्यासाठी या स्पर्धेसाठी ही बक्षीस इथे जाहीर केली होती आणि अगदी राजू पाटील यांनी त्या संधीचं सोनं केलेलं आहे. एक्स्ट्रा कव्हरवर चिंतामण पाटील यांनी चांगला झेल पकडला होता आणि पहिल्या चेंडूवर पहिला विकेट. जय कालिका माता कालवार संघाचा मुकेश. अगदी मोठा फलंदाज 0 धावसंख्येवर बाद झालेले आणि आता फलंदाजीसाठी क्रमांक 3 वर येतोय सुनील ठाकरे. पहिल्या चेंडूवर मोठी विकेट वीर तानाजी दापोडे संघाचे गोलंदाज राजू यांनी मिळवलेली आहे. या इथे पुन्हा एकदा फटका फसलाय. बघूया माणिक पाटील. झेल थोडासा कठीण होता. निश्चितच शॉट मिड ऑफवर उभे होते. 2 धावा कंप्लीट केलेले आहेत. अगदी प्रयत्न केले होते. झेल थोडासा मागे राहिला होता. इनफिल्डच्या बाहेर चेंडू लँड झाला होता. 2 धावेनी संघाचं आणि आपलं वैयक्तिक खाता कोण ओपन केले फलंदाज किशोर यांनी. 2 धावा झालेत. 1 फलंदाज बाद. किशोर यष्टीरक्षक फलंदाज आहेत कालवार संघाचे. या इथे चेंडूला केलेत. बघूया चेंडू हवेमध्ये. ज्ञानदेव पाटील याचा प्रयत्न चांगला होता. अगदी वाईडिश लॉंग ऑन मधून खूप अंतर कापला होता. 2 धावा आल्यात. 1 बाद 4. आपण 2 क्षेत्ररक्षक 1 टी-शर्ट सर्कलच्या बाहेर पाहतोय. मनोज पाटील डीप मिड विकेट कऊ कॉर्नर आणि वाईडिश लॉंग ऑन
ज्ञानदेव पाटील, बाकीचे सर्व क्षेत्र 130 सर्कलमध्ये, यष्टीरक्षक यष्ट्यांच्या मागे, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्डमॅन, कव्हर, पॉईंट, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ असं क्षेत्ररक्षण. अतिशय चांगला चेंडू आणि ते फलंदाज बघा बाद झालेत किशोर. अगदी पंचांची तीक्ष्ण नजर. यष्टीरक्षक दक्ष होते हेमंत भोईर की फलंदाज आपले पॉपिंग क्रीज पासून पुढे आहे आणि अगदी ते फलंदाजाला धावचीत बाद केलेले आहे. यष्टीची धावचीत. चांगलं यष्टीरक्षण. अगदी चांगलं यष्टीरक्षण होते हेमंत भोईर यांच्याकडून. फलंदाज येतात प्रकाश म्हात्रे. एक धाव आलेली आहे. धावसंख्या झाली ती 5. 2 बाद 5. सुनील ठाकरे याच्यासाठी हा चेंडू अगदी बॅट आणि पॅडच्या मध्ये चांगला चेंडूची हाताळणी केली होती. 2 धावा कंप्लीट केले. तिसरीचा प्रयत्न आणि ते फलंदाज धावचीत बाद. प्रकाश म्हात्रे बाद झालेत. अगदी मी तर म्हणेन की रणनीती असेल कारण की शेवटचा चेंडू होता आणि आपली विकेट इथे त्यांनी बाल केलेली आहे. धावसंख्या झाली ती 7. 3 बाद 7. बघूया फलंदाजीसाठी विद्यानंद येतोय. आज बऱ्याच दिवसातून जय कालिका माता कालवार संघामध्ये विद्यानंद हा देखील इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय आणि अगदी पहिल्या सामन्यातून चांगला झेल देखील टिपला होता आणि आज संघाने विजय देखील एक मिळवलेला आहे. आज निश्चितच आमच्या स्पर्धेचे प्रणेते ठाणे जिल्हा ग्रामीण उद्योग आघाडीचे सन्माननीय अध्यक्ष विनोददादा वसंत ठाकरे यांच्या सुकन्या दिव्या विकास जोशी यांचा आज वाढदिवस आहे आणि निश्चितच त्यांना आमच्या समालोचन तसेच भिवंडी युवा मोर्चा तालुका कार्याध्यक्ष अविनाश बालाराम पाटील यांच्याकडून अनंत अनंत अशा वाढदिवसाच्या शुभेच्छा. अविनाश भगवान पाटील भिवंडी ग्रामीण युवा मोर्चाचे कार्याध्यक्ष आहेत आणि या स्पर्धेसाठी त्यांचं देखील खूप मेहनत आहे. फलंदाज चिंतामण येतोय. गोलंदाज मागच्या सामन्यातील सामनावीर वीर तानाजी दापोडे संघाचे संघनायक. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 3 बाद 7. अगदी संत आणि शांत सुरुवात. विद्यानंदच्यासाठी पहिला चेंडू अगदी ऑन द राईज केलेत. बघूया एक धाव कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव पूर्ण. नितीन पाटील यांनी चेंडूची उचलून फेकी करीपर्यंत 2 धावा अगदी वेगाने पूर्ण केल्या होत्या. दोन्ही धावसंख्या झाली ती 9. अजूनही 17 चेंडूंचा खेळ बाकी आहे. विद्यानंद सदा मात्रे योगेश हे फलंदाज अजूनही जय कालिका माता कालवार संघामध्ये यायचे बाकी आहेत. राकेश देखील आहे. इथे लाईन चेक करावी लागेल. अगदी आउटसाइड ऑफ स्टॉम्प अव्वंतर धावील आणि धावसंख्या झाली ती 7 चेंडूमध्ये 3 बाद 10. आज दापोडे संघाची गोलंदाजी चांगली राहिलेली आहे. पहिल्या सामन्यातून देखील त्यांनी अगदी गावदेवी वेले संघाला 32 धावांवर रोखलं होतं आणि 13 चेंडूमध्ये तो सामना फिनिश केला होता. फलंदाजी करताना चिंतामण पाटील यांनी चांगली फलंदाजी केली होती. गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट
विद्याने याच्यासाठी आपटलेला चेंडू आहे. बघूया चेंडूला शॉर्टम पुलचा फटका खेळलेत. चेंडू चाललाय सीमारेषेकडे. 4 धावांसाठी विद्यानंदच्या बॅट मधून येतोय या सामन्यातील पहिला चौकार. इथे मिस टाइम आहे. बघूया इष्टिरक्षक अतिशय चांगला झेल हेमंत भोईर यांच्याकडून आणि विद्यानंदची केली होती फेल. अगदी आज मुकेश सस्त्यामध्ये बाद झाले. पहिल्या चेंडूवर विकेट राजू पाटील यांनी मिळवून दिली होती आणि अगदी बंडू पाटील यांनी या सामन्यासाठी बक्षीस देखील लावलं होतं. पहिल्या चेंडूवर विकेट आला तर गोलंदाजाला 500, षटकार मारला तर फलंदाजाला. मात्र राजू यांनी ते बक्षीस पटकावलेले. गोलंदाज चिंतामण पाटील. षटकातील पुढील चेंडू. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शेष असावा. चला वेल कमी घ्या. गेम स्पीडअप करा. या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये जय भोलेनाथ सरवलीपाडा आणि कालच्या दिवसातून जय कालिका माता खारबाव आणि बघूया आजच्या दिवसातून कुठला संघ सुपर 4 मध्ये जातोय. चांगला चेंडू अप्रतिम अगदी वेगवान चेंडू हाताळला होता. 11 चेंडू मध्ये 16 धावा, 4 फलंदाज बाद. म्हणजे दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज चिंतामण आपल्या बॉलिंग मार्क वरून. इथे चांगला चेंडू अगदी यॉर्कर लाईनचा चेंडू होता. 1 धाव कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न अतिशय वेगाने 2 धावा पूर्ण. धावसंख्या झाली ती 2 षटकांच्या समाप्तीनंतर 9.00 च्या सरासरीनं 4 बाद 18 धावा. 11 धावा खर्च केले चिंतामण पाटील यांनी. 1 गडी बाद केला. राजू पाटील यांनी 7 धावा खर्च करून अगदी पहिल्या चेंडूवर विकेट मिळवली होती. मुकेश याची मोठी विकेट आणि आज झेल चिंतामण पाटील यांनी पकडला होता. आमच्या अल्पेश गायकवाड यांची देखील या स्पर्धेसाठी चांगली गुणलेखकाची भूमिका. माझे सहकारी समालोचक मोहनदादा भोईर यांचे देखील खूप सारं योगदान. तसेच आमचे सौरगंगा मंडप डेकोरेटर रुपेश मडवी, प्रमोद मडवी यांचे देखील चांगलं योगदान आहे. त्यानंतर आमची GTC टेक्निकल टीम सूरज म्हात्रे ऑल टीमचं देखील खूप सारं योगदान आहे. चला गेम स्पीडअप करा. गोलंदाज ज्ञानदेव पाटील. आज निश्चितच आपण गावदेवी स्पोर्ट रांजणोली संघाला इन मध्ये पाहणार आहोत. काल कैसा हराया या सामन्यातून गोटेभाऊ यांनी चांगली कामगिरी केली होती. अगदी महत्वाचं षटक हाताळून 1 धाव देत 3 फलंदाज बाद केले होते आणि विनोददादा ठाकरे यांनी त्यांना 500 रुपयाचं कॅश प्राइज देखील दिलं होतं. कारण की उद्या आम्हाला तुझी गरज आहे अशाच कामगिरीची. बघूया गावदेवी सोनाली आणि गावदेवी रांजणोली
पहिल्या चेंडूला अगदी लेटकट खेळायचा होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही, चांगली उचली होती, चांगली गती देखील दिली होती आणि परिणाम स्वरूप आपण बघितले चेंडू यष्टीरक्षक हेमंत भोईर यांच्या हातामध्ये निर्धावच्या स्वरूपात. धावसंख्या कायम आहे 4-18. पहिला चेंडू निर्धाव. या चेंडूवर बघूया अगदी चेंडू बॅटला स्पर्श झालाय की नाही आणि अगदी चेंडू बॅटला स्पर्श झालाय. आमचे पंच सुनील म्हात्रे सर आमच्याकडे इशारा करतात, म्हणजे ही धाव राकेशाच्या खात्यावर येईल. संघाच्या खात्यावर एका धावेने भर पडेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 19. सुनील ठाकरे अगदी खडे खडे, कुठल्याही प्रकारची पायांची हालचाल नाहीये, फुटवर्क पाहायला मिळालं नाहीये. अगदी जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न केला होता. गोलंदाज चांगले आहेत ज्ञानदेव पाटील, चांगली लाईन एंड लेन. पहिल्या 3 चेंडूमध्ये फक्त 1 धाव. अतिशय चांगली गोलंदाजी. इथे देखील चांगला चेंडू. बघा पहिल्या सामन्यातून ज्या संघाने 51 धावा बनवल्या त्या संघाला आता मात्र धावांसाठी प्रयत्न करावे लागत आहेत. वीर तानाजी दापोडे संघाच्या गोलंदाजांसमोर अगदी 16 चेंडूमध्ये फक्त 19 धावा आलेल्या आहेत. पहिल्या सामन्यातून त्यांनी जानमन सरोली संघासमोर 24 चेंडूमध्ये 51 धावा कुठल्या होत्या. इथे फटका ऑन साइडला खेळलेत. बघूया ऑन दी कार्पेट. चेंडू मनोज पाटील उचलतील. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि चेंडू हातातून निसटतोय. जीवनदान मिळतो मी तर म्हणेन की राकेशाला. आणि आता इथे फलंदाजाला बाद करावाच लागेल. अगदी फलंदाज सुनील ठाकरे यांना खेळाडू कक्षाकडे जावं लागेल. 5वा फलंदाज बाद होतोय धावबादच्या स्वरूपात. धावसंख्या झाली ती 21. अगदी समोर केलेत माणिक पाटील चेंडूच्या समोर. चेंडूची उचलून फेकी करीपर्यंत 2 धावा कंप्लीट झालेत आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर नाणेफेक आल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना जय कालिका माता कालवार संघ 5-23. अगदी ज्ञानदेव पाटील यांनी 5 धावा दिल्या. चिंतामणीने 11, राजू पाटील यांनी 7 आणि आता शेवटचा आणि अंतिम षटक मनोज पाटील संघातील एक सर्वात अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची गणना केली जाते. मनोज पाटील. बघूया राकेश आणि योगेश खेळपट्टीवर आहे. सदानंद म्हात्रे यांचं येणं बाकी आहे. मात्र 2 फलंदाज 6 मध्ये जास्त धावा बनवतील की मात्र गोलंदाज मनोज पाटील चांगली गोलंदाजी करून आपल्या संघासाठी एक चांगली गोलंदाजी करतील. ते येणारे 6 चेंडू सांगून जातील. चला पुढील दोन्ही संघाच्या संघनायकांनी अगदी पूर्व तयारीत राहायचंय. राऊंड द विकेटनी पहिला चेंडू अगदी स्वेर आहे. पंच सुरेश गरज सरांचा इशारा वाईटनी सुरुवात केलेली आहे. धावसंख्या 24 धावा. इथे चांगला चेंडू. अगदी फलंदाज राकेश याला या चेंडूवर काही करता आलं नव्हतं. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न केला होता ऑन साइडला. चांगल्या चेंडूच्या हाताळणी. पहिला वाईट त्यानंतर निर्धाव. 24 धावा. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अगदी महत्वाचा सामना आहे दोन्ही संघांसाठी. या इथे पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. बघा धावा नाहीयेत.
सिंगल डबलनी धावा करणं जरुरी आहे. अगदी तुम्हाला मोठा फटका येत नाही तर स्ट्राईक रोटेट करणं फार महत्वाचं असतं, कारण की नॉन स्ट्राईकचा फलंदाज देखील खूप मोठा आहे. योगेश म्हात्रे याच्याकडे देखील क्षमता आहे चौकार षटकार मारण्याची, मात्र राकेश वारंवार चुका करतोय. पुढील चेंडू या इथे फलंदाज बाद कॉटबॅन. आज हेमंत भोईर याच्या सामन्यातून एसटी रक्षकाच्या मागे चांगली कामगिरी राहिलेली आहे. 2 झेल टिपल्यात, एका फलंदाजाला धावचीत देखील बाद केला होता. डीजे फलंदाजाला बाद केलेले आहे. अतिशय चांगली गोलंदाजी. वेलकम विशू थले, वेलकम. तसेच भरतजी पाटील आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम. आलेल्या सर्व मान्यवरांचं शाब्दिक सुमनानी सहर्ष स्वागत. गोलंदाज मनोज पाटील राऊंड द विकेट. या इथे पहिल्या चेंडूवर अगदी आसमानी टोला सदा म्हात्रेंच्या बॅट मधून चेंडू डीप मिड विकेट, सीमारेषेच्या बाहेर. आजच्या दिवसातला सर्वात लांब पल्ल्याचा षटकार. तीसशे आकड्यावर 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 30 धावा झाली आहेत. बघूया सदा मात्रे ऑन दी फायर. या इथे चांगला चेंडू होता, मात्र सूर्यकांत दादा पाटील यांना चेंडू बीट करून डीप फाईन लेग सीमारेषेकडे ट्रॅव्हल होतोय. 4 धावांसाठी अजून एक येतो चौकार. मध्ये 10 का दम. बघा सदाभाऊ म्हात्रे यांनी आल्या आल्याच आपल्याला का या सिनियर 40+ मध्ये एक चांगला फलंदाज म्हणून गणला जातोय याचं उत्तम उदाहरण दिलेले आहे. ज्या गोलंदाजांनी 3 मध्ये 1 ही दिली नव्हती आणि त्यानंतर मात्र सदा मात्र आल्यानंतर 2 मध्ये 10 धावा दिलेल्या आहेत. शेवटचा चेंडू शेष, धावसंख्या 34 धावा. आणि या इथे मिस टाइम आहे. उंची जास्त लांबी कमी. 2 धावा कंप्लीट. बघूया तिसरीचा प्रयत्न नाही केला जाणार, कारण की सदा मात्र फिट नाही आहेत. 2 धावा अगदी कंप्लीट केल्यात आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 36 आणि विजयासाठी 37 धावांचं लक्ष्य असेल. चला पुढील दोन्ही संघाचे संघनायक आपण या टॉस बॉक्स मध्ये आपण करूया. पुढील सामन्याची नाणेफेक गावदेवी सोनाले आणि गावदेवी रांजणोली. प्रत्येक रनला 100. ओके सगळ्यात जास्त फास्ट रन घेणार तो सध्या. ओके त्यालाच बघा 50 काढू द्या. 33 काढू द्या. तुम्ही मॅच बघा फक्त बस आता. दादा हो समजलो. या मॅच पुरता आहे ना का सीझन वाईज आहे? नाही दादाला फक्त हे जा. हो हो नंबर थांबायचं बरोबर बरोबर. ओके
मानसी ट्रॅव्हलचे मालक प्रवीण डोईपोडे यांच्याकडून आम्हाला या स्पर्धेसाठी चेंडूंची व्यवस्था झालेली आहे. धन्यवाद प्रवीणजी डोईपोडे, आपण देखील खूप खूप आभार. चला या दोन्ही संघाचे संघनायक भाऊ नाणेफेक कोणत्या अशा घेता? प्रवीणजी डोईपोडे, आपण या सामन्याच्या नाणेफेकीसाठी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. आणि भरतजी पाटील, या दोन्ही मान्यवर भरतजी पाटील आणि प्रवीणजी डोईपोडे हे आमचे मुख्य अतिथी आणि यांच्या शुभ हस्ते आज स्पर्धेच्या शेवटच्या आणि अंतिम चौथ्या दिवसातील पहिल्या फेरीच्या तिसऱ्या सामन्याचं नाणेफेक आम्ही करणार आहोत. या प्रवीणजी आणि भरतजी पाटील दोन्ही मान्यवरांचे टॉस बॉक्समध्ये खूप खूप स्वागत आहे आणि दोन्ही संघांना विजयासाठी खूप खूप शुभेच्छा. दोन्ही संघांना विजयासाठी खूप खूप शुभेच्छा आहेत. बघा, पहिल्या फेरीचा तिसरा सामना असेल गावदेवी सोनाले आणि गावदेवी रांजणोली. नाण्याचं स्वरूप आहे. या स्पर्धेचा आयोजक संघ गावदेवी 40+ रांजणोली आणि दुसऱ्या बाजूला या स्पर्धेचे प्रणेते ठाणे जिल्हा ग्रामीण उद्योग आघाडी अध्यक्ष सन्माननीय विनोदजी वसंत ठाकरे. प्रवीणजी डोईपोडे यांच्या शुभ हातामध्ये नाणं देतोय. कुठला संघनायक आवाज देईल? गणेशजी पाटील आवाज देतील. गावदेवी 40+ असं म्हणणे आहे आणि जे मागितले तेच आलेले आहे. दोन्ही संघांना पुन्हा एकदा विजयासाठी खूप खूप शुभेच्छा. आपलं फक्त आपण निर्णय कळवायचा आहे भाऊ. क्षेत्ररक्षण. मित्रांनो बघा, पुढील सामन्याची नाणेफेक झालेली आहे आणि गावदेवी 40+ रांजणोली संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि फलंदाजीसाठी गावदेवी सोनाले संघाला आमंत्रित केलेले आहे. जाऊया आपण ऐकूया चालू सामन्याचं धावतं समालोचन. मायक्रोफोनवर सज्ज आहेत माझे सहकारी समालोचक मोहनदादा भोईर. थँक्स धन्यवाद कालूजी. तर निश्चितच बघा, सामना सुरू होण्याआधी हॉटेल A1 शिवानी चे मालक आणि उत्कृष्ट क्रिकेटर बंडू पाटील यांनी विनोददादा ठाकरे यांच्यासाठी एक बक्षीस इथे अनाउन्समेंट केलेली आहे. विनोददादा ठाकरे यांना प्रत्येक षटकाराला 500 आणि प्रत्येक रनसाठी 100 रुपये. असे जेवढे रन होतील इंटू 100. धन्यवाद. ऐकूया, जेव्हा प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल तेव्हा मोहनदादा भोईर यांना रवी ते मोज 5 लोकांचे आहेत बघ. नाही म्हणजे एंट्री ओके, कारण कालची जी ओके दिली सर्व मोज व्यवस्थित ओके ना. नाही सगळे मोजा, एक एक गट्टी मोजा. मोज दिले दादा. राजू पाटीलचं 500 आहे ना, बंडू पाटीलचं माझे हो ना. ते 5 त्रिक 15 असतील. राजूला कोण होतो? हेमन नाही, हेमन पण नाही. हेमन 15 ओके. म्हणजे कालचे 2 एक्स्ट्रा गेले ना, आज तुमची एक राहिली. म्हणजे आपल्या डोक्याला एक ताप निघाला ना. हा हा तुला मागे कोण दे ना मोहन दाला काही दे. नाना सांग मोहन दाने मध्ये संपला तुला एक सदा पहिला चेंडू पेस करताना एक बीट घेण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटमध्ये मात्र संपर्क साधता आला होता. मोठा फटका मारण्याचा मानस देखील आपण पाहिलं होतं. फलंदाजाचा एक निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या स्थिर. षटक क्रमांक पहिलं विजेचं लक्ष आपण पाहिलं 37 धाबांचं. सदा याच्या माध्यमातून पहिलं षटक अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. आता मात्र चेंडूवर अतिशय चांगला फटका. 1 बॉल सेकंड. मला वाटतं चेंडू डायरेक्ट सी मार्शा बाहेर जाणारा षटकार येतोय.
कमालीचा फटका आपण पाहिला राजूच्या बॅटमधून लक्ष 37 धावांचं. मात्र पहिल्या दुसऱ्या चेंडूवर काय अटॅक आपण पाहिला त्याच्या माध्यमातून. धावसंख्या 6. पुन्हा एकदा अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका राजूच्या बॅट मधून. बघा चेंडू एक्झिट पुढे ट्रॅव्हल झाला एस आणि मला वाटतं चेंडू सीमाच्या बाहेर जातोय. अगेन्स्ट पुन्हा एकदा षटकार येतो. षटकार संघात धावसंख्या 6 ने पुढे धावसंख्या होते ती 12. बघा या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर या स्पर्धेचे करतात मान्य श्री विनोदजी ठाकरे यांच्याकडे देखील एक ब्रेकिंग न्यूज आहे. फलंदाज राजू तुमच्यासाठी सलग 2 चेंडूमधून 2 षटकार. येणारे चेंडू आपण जर पुन्हा एकदा षटकार मारला तर त्यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज. आणि सध्या मात्र तुम्हाला देखील सुवर्ण संधी असेल. आपण जर फलंदाज बाद केलं तर तुम्हाला देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज. आणि निश्चित एक संधी आहे फलंदाजाला बाद करण्याची. यस सदा मात्रे यांनी देखील 500 रुपये कमावलेले आहेत. सलग 2 चेंडूवर 2 मोठे फटका लागल्यानंतर मात्र तिसऱ्या चेंडूवर गोलंदाज थोडंसं कमबॅक करताना आपण पाहिलं. कमालीचा झेल त्या ठिकाणी मात्र त्या ठिकाणी कलेक्ट करताना नरेश याला. नेक्स्ट न्यू बॅट्समन एन्नी बॅटल श्याम. अतिशय सुंदर सुरेख अप्रतिम उत्कृष्ट फटका चेंडूला सुंदरसा स्क्वेअर कट केलाय. बघा मित्रो आपण जी स्पर्धा पाहतोय स्पर्धेसाठी खास करून आज जयनमान गोय या संघाचे कथास्तंभ उत्कृष्ट क्रिकेटर देखील आहेत. खास करून गोलंदाजी अतिशय ज्यांची पॉवरफुल आहे सुनील भगत यांनी देखील स्पर्धेला ऑल दी बेस्ट केलेले आहे. धावसंख्या 4 ने पुढे सकते धावसंख्या होते ती 16. अतिशय चांगला फटका. पुन्हा एकदा चेंडू जाईल सीमा रेषेबाहेर चौकार. सुंदरसा चेंडूला स्ट्रेट ड्राईव्हचा फटका आपण हेमंतच्या बॅट मधून पाहिला. बॅक टू बॅक दुसरा चौकार देखील हेमंतच्या बॅट मधून येतो. या अगोदर आपण पाहिलं राजूच्या बॅट मधून सलग 2 षटकार. हेमंतच्या बॅट मधून 2 सलग चौकार. संघात धावसंख्या 20 वर पोहोचते. का कमालीची बॅटिंग आज वीरतान दापोड संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय. षटक क्रमांक आपण पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर चांगली सुरुवात, दमदार सुरुवात, उत्तम सुरुवात, दर्जेदार सुरुवात रमाकांत येतोय. षटक क्रमांक 2. दुसऱ्या षटकाला परमध्ये वैयक्तिक पहिला सांगित दुसरं गोलंदाज रमाकांत. लेफ्ट हँड राऊंडचा मार्क स्ट्राईक रोटेट करतोय श्याम. बीजापासून अजूनही 17 धावा दूर आहे. 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पहिला चेंडू पेस करताना श्यामेच्या बॅटमधून ऑन साईडचा फटका फसतो की काय. यस अप्रतिम उत्कृष्ट झेल केला जातोय. महत्वाचा फलंदाज श्याम देखील या ठिकाणी बाद होतोय.
हिरो ठरला होता. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील ज्यानं पटकावलं होतं चिंतामण येतोय. नेक्स्ट न्यू बॅट्समन स्ट्राईक रोटेटकडे संधी आहे अँड बेस्ट टेक्निकल बॅट्समन वीर तालुका दापोडे संघाचा हेमंत. आउट ऑफ इनसाइडचा फटका आपण पाहतोय. 1 बॉन्स एका टप्प्याने मात्र चेंडू जोपर्यंत आउट फील्ड मधून कलेक्ट केला जाईल तोपर्यंत मिळतील 2 धावा. 2 धावांची संख्या धावसंख्या दोन्ही पुढे धावसंख्या होती ती 22 षटक क्रमांक दुसरा आपण पाहतो विजयासाठी 37 धावांचं एक मापक लक्ष्य. एक उत्तम पाठलाग षटक क्रमांक पहिले जर आपण पाहिलं तर सुंदर सुरेख अप्रतिम सुरुवात देखील झाली होती वीर तानाजी दापोडे संघाची. आता मात्र अतिशय कमालीचा चेंडू थोडासा ऑन दी ऑफ खेळण्याचा प्रयत्न होता. ऑन साइड ऑफ साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आला तो फलंदाज झाला. एक निर्धाव चेंडू जातोय धावसंख्या स्थिर आहे. यानंतर देखील मित्र आपण एक बिग मॅच पाहणार आहोत. ऑर्गनाइज संघ आणि गावदेवी सोनाले. 1 बॉन्स एका टप्प्याने मात्र चेंडू आउटफील्ड मधून कलेक्ट केला जातो योगेशच्या माध्यमातून तोपर्यंत मिळतील मला वाटतं 3 धावा देखील या ठिकाणी धावून काढलेल्या आहेत. या 3 धाव्याने दापोडा संघाची धावसंख्या होती ती 25. या ठिकाणी मात्र थोडासा दूर होऊन खेळण्याचा प्रयत्न मात्र निश्चितच कुठेतरी चेंडू फलंदाज थोडासा अवक्या बाहेरचा होता. पंच वाईट चिकून करते गमंतर धावणे संघात धावसंख्या 1 धावांनी पुढे सरते धावसंख्या होते ती 26. बीजापासून फक्त आणि फक्त चेंडूला सुंदर सॉफ्ट ड्राईव्हचा फटका. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न केला जातो का बघूया. यस मात्र प्रयत्न सफल होतोय का बघूया. 2 धावा या 2 धावांनी संघात धावसंख्या 2 धावांनी पुढे धावसंख्या होती ती 28. हळूहळू कुठेतरी विजयाच्या दिशेने वाटचाल करताना आपण पाहतो आज वीर तानाजी दापोडे संघाला आज कमालीचा खेळ देखील दापोडे संघाने स्पर्धेमधून केलेले आहे. वेलकम संजूजी मडवी. दोन धावा कंप्लीट. 2 धावांची संघात धावसंख्या 30 वर पोहोचते. येणारे 12 चेंडू विजयासाठी अजूनही फक्त आणि फक्त 7 धावांची गरज. केलता मला मी केलं त्याला मी फोन सांगितलं तो बोलते 1 तासाने मी 1 तास बोलला ना मी आता याने काय बोलला माहिती आहे एक अरे जा ना 2 मिनिटं जा कशाला ए धर्मेश इथे शेवटचे 12 चेंडू शेष आहेत विजयासाठी अजूनही फक्त आणि फक्त 7 धावांची गरज आहे. तिसऱ्या षटकाला प्रारंभ वैयक्तिक पहिला सांगितलं तिसरं गोलंदाज योगेश. पहिला चेंडू पेस करताना कमालीचा फटका मात्र फटका पासतो. यस वेल जज कॅच अतिशय
महत्वाचा झेल खाली केला जातो फलंदाज बाद होतोय हेमंत. तुला बॅट दिली बोल पहिले बोल बोल पहिले बोल 12 पहिले बोल दापोरकरांचा 12 काय नाही दापोरकरांचा 12 काय नाही क्लिअर कोणला तुमचा योगेश नेक्स्ट बॅट्समन ज्ञानदेव येतोय आणि बॅक टू बॅक दुसरा फलंदाज देखील एकने बाद होतोय. फुलींचा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिला होता चिंतामण याचा मात्र फटका फसतोय. सुंदर सुरेख अप्रतिम उत्कृष्ट झेल खाली केला जातोय मुकेशच्या माध्यमातून. दोन जणांनी बॅट दिली पकडले आम्ही तुला फुटी कोण दिली आम्हाला नाही भेटली तुम्हाला तत्परत भेटते आम्हाला नाही भेटली मंगल्या वेळी मिळलं नाही असं का इथं. चला प्लीज आपण देखील थोडस वेल कमी या स्पीडअप करा. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज बॅक टू बॅक दोन फलंदाज बाद केल्यानंतर ऑन द हॅट्रिक साधण्याची सुवर्ण संधी नामी संधी गोलंदाज योगेश याला. मात्र हा चेंडू वाईट आहे. हलक्यात बॅट फक्त चेंडू थोडंसं पुश केलं जातं. एक धाव घेण्याची संधी देखील प्राप्त होते फलंदाजाला. ज्ञानदेव स्वतःचा अकाउंट ओपन करतो. संघात धावसंख्या एक धावाने पुढे सध्या धावसंख्या होते ती 32 बीजापासून फक्त आणि फक्त 5 धावा दूर आहे. बेस्ट टाइम फटका निश्चित आपण पाहिला होता. चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं बघा. आता मात्र विजयासाठी फक्त 4 धावांची गरज आहे. मात्र तिसऱ्या षटकामध्ये काय कमालची गोलंदाजी आपण योगेश याची पाहिली. चेंडूला सुंदरसा स्क्वेअर कटचा फटका राकेशच्या माध्यमातून देखील चांगले क्षेत्ररक्षण. मात्र 2 धावा कंप्लीट केले जातील. या 2 धावांनी समीकरण बदलते. येणारे चेंडू असतील 7 आणि विजयासाठी फक्त आणि फक्त 2 धावांची गरज आहे. चेंडूला हलक्यात बॅट फक्त थोडंसं क्लास केला चेंडू शॉट फाईन सीमारेषेकडे ट्रॅव्हल तो मार्गस्थ चौकार देखील येतोय. आणि ह्याच बरोबर एक महत्वाच्या सामन्यामधून विजय संपादित केलं जातं वीर तानाजी दापोडे संघात.